तर आम्ही आलतो खालती पण आम्ही वापस घरी आलो. कालची लाईट न लावली कालची. हा काय गाडी चालवत हो? काय गाडी चालत रे हो? लाईट लाव ना कालची. ए काची लाईट लाव ना. इस बार वो फ्लाइट डिलीवरी विकेट लेने गाईस हे चालले साखरपुड्याला, ही चालले वरती घरी. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. गाईस डॉन आले आमच्या घरी, मावशी आले. गाईच तर कशामध्ये एकदम परफेक्ट झाले. वरती लागायची भीती वाटते पण गाडी एकदम परफेक्ट बसते पार्किंग मध्ये. तर गाईस जस्ट कल्याणशी घरी आलो. गाईस मी तर मला अर्धा दिवस तिथं होतो, मी तिथंच होतो. म्हणजे कसं काय आज संडे पण तरी पण त्यांचा पेपर होता. सो संडे होता गाईस, तरी त्यांचा पेपर होता म्हणून जायला लागलं मला. कितीला गेलो तो 8ला घर सोडलेलं 8ला. आता किती वाजलेत? 1:15 झालेत. गाडीतच बसलेलो गाईस. काय करू आता, 1-2 तासाठी येण्यापेक्षा बोललो जाऊ ते, बोलू न आलेलंच बरं. गाडीत बसून राहिलेलो, लय घाम निसता, लय गरमी आहे ना, त्यात गाडीत बसून राहिलेलो. करू तरी काय, काहीच नाही. सो आता बघू काहीतरी जेवण वगैरे घेऊ. काही मम्मी पप्पा पण घरी नाही आहेत. मम्मी पप्पा आणि कौशल ते गेलेत आळंदीला. मीच जाणार होतो पण मम्मी बोलते की बघ बोलते तुला जमत असेल तर. मी बोललो नको, बोललो मला नाही जमणार, मला इथं बसवर जायचे. सो जा बोललं कौशलच घेऊन. सो मम्मी कौशल आणि पप्पा गेलेत आळंदीला. काहीतरी वाटतं बस पण भाड्याने गेले आणि हे पण गेलेत मागून, काहीतरी आहे वाटतं. सो चलो गाईस जेवून घेऊ. लय गरमी आहे गाडीत, काही झोपू तरी किती वेळ. अख्खी टी शर्ट ओली झाली गाईस, काहीच करू शकत नाही, एवढी गरमी आहे. एवढी झोप आली पण झोपलो मी, तरी पण लय गरमीत झोपलो मी. डोले माझे कसे झालेत. जाऊ दे, शेवटी कधी कधी करायला लागतो, त्रास घ्यायला लागतो काही गोष्टींचा. सो चलो गाईस जेवून घेऊ आपण. तर गाईस मी झोपलेलो गाईस जेवून, कारण की जाम थकलेलो मी. सकाळी लवकर उठलेलो म्हणून झोपून घेतलं. आता झोपून उठलो, जस्ट उठलो मी. सो बोला मुंबईची मॅच आहे, मुंबईची मॅच वगैरे बघू. पप्पा पण आले बघा, बुलेटचा आवाज येतोय. पप्पा पण आले. पप्पा पण आले गाईस, पप्पा मम्मी वगैरे कौशल आले. मित्राचा बड्डे आहे गाईस. सो बघू आता कसं काही विषय आहे. मला नावचं टायमिंग दिलं आहे, अजून 1 तास आहे, 8:15 झालेत. सो देखते अभि कसं काय. गाईस डॉन आले आमच्या घरी, मावशी आले. इस बार वो फ्लाइट डिलीवरी विकेट लेने के लिए वो स्ट्रेट की टॉप स्पिन जैसा डाला गया, उस उछाल भी मिला वहाँ. गाईस हे चालले साखरपुड्याला, ही चालले वरती घरी. जेवायला झाले ते. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. एवढं तोंडात ना ढेकनला द्यायचा ना पाहिजे. हा ना, त्याला द्यायचं होतं. हे कर्म वाईट आहे तुझं. ए नको तू नको हे त्याला दे. हा आता का सगळ्यांनी बरोबर आहे. तुझं आता वर्ष चांगलं जाणार. गंगेमध्ये उडी मारायची गरज नाही. साक्षात गंगा इथं मला वाटतं देवाचा दुसरा कोण मी स्वतः ब्रह्म असं वाटतं मला. तू?
जरा थोबार आहे ना धुणे पहिले दुधाने दुधाने ना थोबार धू पहिले तुझा मग स्वतःला देव बोल हा का हो चालेल. हो देवाशी कम्पेअर करतो हा हे पोरगा अरे काय तू हा आता पियुष बाहेर होणार भाई खरंच झालं नाही. खा पका खी का हो घे तू पण घे. नको मी नको हा. का रे? तू खाल्ला मी खाल्ला नको अरे खा यार तू हा अरे अख्खं खा ना असं अर्धवट नसतं खायचं ए, भाई, तुझ्या व्हिडिओचा कंटेंट नको यांना पण घे. तर आम्ही वरती होतो तर सारा माझा फोन आता खालती आहे तर आम्ही आलतो खालती पण आम्ही वापस घरी आलो. कालची लाईट न लावली कालची हा काय गाडी चालवते हो काय गाडी चालत रे हो लाईट लाव ना कालची ए काची लाईट लाव ना. आता आम्ही चाललोय वरती झोपायला चाललोय ना हा झोपायलाच चाललोय आम्ही आणि MI आज हारलेली आहे गाई RCB सोबत. त्याच्यामुळे मला मूडच आहे ना कोणच्या मुलं MI अर्धवट काहीच अख्खा मूड ऑफ झालाय काय म्हणली मग कशाला बघते मॅच काय नसतं मग कौशामा ड्रायव्हर कसे आता आतमध्ये टाकतो बाबा गाडी अही हागला. पण परफेक्ट आहे त्या का परफेक्ट आहे आई बाबा फुल एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे का पण गाईच तर कौशामध्ये एकदम परफेक्ट लागले वरती लागायची भीती वाटते पण गाडी एकदम परफेक्ट बसते पार्किंग मध्ये तिथं पाणी आहे ना अरे अरे त्यासोड मी स्कॉर्पिओला घाबरलो डायरेक्ट इथं स्कॉर्पिओ लागलेली बाबाला मोबाईल आलात मध्ये मोबाईल आणला बाबावली लॉक पण करूया का मी लॉक केला नाही दोन्ही लॉक करल्या का गाडी चालू आली वाटतं नंतर मग बोललो अनलॉक करून वापस लॉक करतो मग अनलॉक केली तर वरच्या डोल्यात चालू आले नंतर वापस लॉक करतो असा फ्युचर आहे स्कॉर्पिओचा. तर आता किती झाले 800 झाले सर किती बाकी आहे अजून 200 पक्की नेमटं हो आता आता नाही आता मुंबईला नको देऊ सर्व्हिसला काय देऊ? 700 ला काय नको ती बोली काय नाही एवढा काय नाही 10 परफेक्ट असं काय नाही चला वरती आता आत्ता घरी आलो मित्राच्या बड्डेला गेलतो लय गरम होतो लय बाबा सकाळी पण मी गाडीत बसून राहिलो एकटाच ट्रिपवर गेलतो एवढा पाऊस पडून पण जाम गरम होतो. सकाळी पण ट्रिपवर गेलतो बसवर गाडीत बसून राहिलो मला घरी मतलब नाही बोललो म्हणजे तो आला नव्हता घरी आज? हालत नाही झोपलो गाडीत गाडीत झोपलो कशाला एवढ्या झोपला गरमीत तुला झोपलेलो एवढ्या तर सकाळपासून मी गाडीतच बसलो साक्षी आजचा ब्लॉग बघितला गरम नाही ना? गाडीत बसलो गरमीत झोपलेलो गरमीत करशील तरी काय किती हवा घेऊ स्कॉर्पिओ मध्ये इको मध्ये झोपलेलं तू बाबा उठला नाही का उठला एवढ्या उन्हामध्ये बाबा, उठलेलो म्हणजे असं आला मी तर डोक्यात कधी येत- घरी येतो डोक्यात एवढाच ठेवायचा की कष्ट करायचे बाकी काय नाही इको मध्ये झोपलेलो गरमीत अरे आवा खिडकी आवा पण काय येईल काहीच नाही ना मग उन्हाची आवाज असेल उन्हाच्या लाटा जाम डेंजर बाबा, येतात झोपलो बाबा तसं मी गरमीत
मग त्यावेळेस मी पोरांना बघितलं म्हणजे असं 2-3 की त्यांचे कपडे ऑरेंज कलरचे आहेत ना. हा. तेव्हा बघितलं आई कोणी सुटलं टाईम बघितलं 6:15 आलता. मग सुटलं बोला आताच पटकन उठलो झोपलो गाडी घेऊन आलो घरी. एवढी झोप आली आलो Direct जेवलो झोपला. डायरेक्ट झोपलो. म्हणून तू लेट टाकला बघ. मग नाही मी दुपारी टाकणार होतो पण ब्लॉग अजून आहे, इतका मी दुपारी टाकणार होतो ब्लॉग पण विषय असा झाला की बोललो नको जाऊ दे, संध्याकाळी टाकू बोललो. काय एवढा विषय नाही म्हणून वेळ झाला मला. बुलेट आणा सांगितलं पप्पांनी. पप्पा मला बोलतो बुलेट आणजा. मी बोललो नाही बोललो मी झोपला बोललो मी ना. झोपेत असला ना तो त्याला काही कोणाच सांग तुम्ही? कोणच नाही ऐकत, कोणाचाच मी नाही कोणाच ऐकत. नाही मग झोप नाही. बोलली ना. एवढा पाणी पितो ताण नाही बघत पोट भरतोय हा, मग तेच होतं. असं डोकं दुखतो. सकाळी उठून डायरेक्ट उसाचा रस प्यायला गेला. उसाचा रस काय तुम्हाला उसाचा रस आवडतो? मला नाही आवडत. मला पण मी मला नाही नाही, पिला. मम्मीला प्यायचा होता. मला नाही आवडत उसाचा रस. उठून गेला का हा पिलतं ते पण जिजूंच्या मुलं पिला तिकडे ते इकडे आम्ही घेतो ना महाबळेश्वरला. बाबा तिथं बसल्यावर एवढा गरम होत होता ना. एसी शिव पर्याय नाही. एसी शिव बाबा एसी एसी फुल करून ठेवतो रूम मधले आपल्या. अरे एसी पण कूल होत नाही. नाही त्यांना होत पण काय नाही झालं काय होत. माहिती. एसी आता हे केलती मी साफ केलं फ्लॅप. एसी तरी नाही एसी पण कूल नाही ते होत. पण कूल नाही होईल. रात्री एवढा गरम होतं ना बाबा. ए जा रे कूल करून ठेवायला रूम. इकडची होती फ्लॅटवरची होते AC. ती पण नाही होईल. होते ते होते इकडे हॉलची एसी भारी आहे पण हॉलची. ए ही एसी भारी आहे. ही भारी लय भारी 2 टनची आहे ना म्हणून 2 टनची एसी लय डेंजर कूल होती ही. जे मग पडदे तुम्ही होते इथं काय नाही झोपत? पण मग खाली करायला लागतं. खाली झोपावं लागतं ना. हा, जेव्हा पडद्यात त्याचा बेकार कूल व्हायची. बाबा. पण आता पण होते कुलती. तर गाईस आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.